नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण पुंगळीची पाटवडी पाहतोय। त्याच्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते सांगते। पुंगळीची पाटवडी आपण पाहतोय त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण आपल्याला पाटवडीवरती लावण्यासाठी पण पाहिजे आहे आणि वाटण करण्यासाठी ते हिरवी मिरची घेतली आहे 2-3 आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे मी आणि 2 मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत। नंतर इथे लसूण घेतलेले आहेत मी 10-12 पाकळ्या आणि जिरं घेतलेलं आहे पाव चमचा। आता याचं सगळ्याचं मिक्सरमध्ये टाकून मी वाटण तयार करून घेते। त्याच्यानंतर आपण पाटवडीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। आता इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेऊन घेत आहे पाटवडी करण्यासाठी। आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घालत आहे, छोट्या चमच्याने 1 चमचा हळद घालत आहे, नंतर चवीपुरतं मीठ इथे घालत आहे मी, थोडीशी कोथिंबीर घालून घेते याच्यामध्ये आणि छोट्या चमच्याने 1 चमचा इथे तेल घालत आहे। आणि आता हा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे। सगळं एकत्र करून मी इथे आता याचा गोळा करून घेते पाण्याने भिजवून। आता इथे मी घट्ट गोळा भिजवून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यानंतर रस्सा कसा करायचा ते पाहणार आहोत। आणि आता याला मी 5 मिनिटं झाकून ठेवते, तोपर्यंत आपण रस्सा करायला घेऊ। आता इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तेलाची जी पळी असते त्या पळीने मी इथे छोट्या पळीने 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। नेहमीच्या भाजींपेक्षा या भाजीला तेल थोडं जास्त लागते। आणि आता याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आता वाटण जे केलेलं होतं ते मी घालून घेते। इथे सगळं वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे, चांगलं बारीक वाटण या भाजीला लागते, त्याच्यामुळे इथे मी सगळं घालून घेते आणि फक्त 1 चमचा मी पातवडीला लावण्यासाठी ठेवणार आहे। आणि आता तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण तेलामध्ये पलटवायचं आहे। आता याच्यामध्ये धनेपूड घालत आहे मी 1 छोट्या चमच्याने 1 चमचा, लाल तिखट इथे 1.5 चमचा तिखट घातलेला आहे मी छोट्या चमच्याने, कढीपत्ता, मीठ घालत आहे चवीपुरतं, इथे आता मसाला सगळा तेलावरती होऊ द्यायचा आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे आणि थोडासा काळा मसाला इथे पाव चमचा घातलेला आहे मी। आणि या भाजीमध्ये घालण्यासाठी मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं। जितकी पातळ आपल्याला भाजी पाहिजे असेल तितकं पाणी याच्यामध्ये आपण घालायचं आणि अगदी बारीक गॅसवरती मी हा मसाला होऊ देत आहे। आता इथे छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी मी घालून घेत आहे। 2 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं ते आता घालून घेते
आणि आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर मध्ये पातवळी सोडून घ्यायची आहे. आता मी जेवढं बेसन घेतलेलं होतं त्याच्या निम्मे मी इथे गोळा घेतलेला आहे आणि आता एक गोळा इथे मी लाटून घेणार आहे. पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. जेवढी पातळ आपण ही पुंगळीची पाटवडी करू तेवढी छान होईल. आता इथे मी खालून तेल लावून घेतलेलं होतं, कारण बेसन आहे त्याच्यामुळे चिटकण्याची शक्यता असते, आणि लाटण्याला पण तेल लावून घेतलं होतं. आणि आता ही इथे मी पातळ अशी लाटून घेत आहे. आता इथे पातळ अशी मी बेसनाची पोळीसारखी पोळी लाटून घेतलेली आहे. आणि आता याच्यावरती आपण काळं वाटण होतं घेतलेलं ते मी इथे पसरवून घेत आहे. थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी याच्यावरती. तीळ घालत आहे आणि थोडंसं खोबरं पण घालून घेत आहे. आणि आता याचे काप करायचे आहेत आपल्याला. आणि आता हलक्या हाताने पुंगळी करत न्यायची आहे. फार घट्ट अशी ही पुंगळी करायची नाही, अगदी हलक्या हाताने गुंडाळत न्यायची आहे. आणि लहान मोठ्या ज्या पद्धतीने आपल्याला पाटवडी पाहिजे असेल त्या आकारामध्ये गुंडाळत न्यायचं, किंवा मग एका पुंगळीचे तुकडे करायचे, म्हणजे छोट्या छोट्या होतील. अशा पद्धतीने सगळ्या पुंगळ्या माझ्या गुंडाळा करून झालेल्या आहेत. आणि राहिलेल्या गोळ्याच्या पण मी अशाच पाटवड्या करून घेते. आता इथे मी राहिलेलं जे बेसन होतं त्याचा पण पोळीसारखी पोळी लाटून घेतलेली आहे. आणि आता त्याच्या पण पुंगळ्या करून घ्यायच्या आहे. आणि ही पुंगळी अगदी हलक्या हाताने आपल्याला गुंडाळत न्यायची आहे. आता इथे सगळ्या पुंगळ्या माझ्या करून झालेल्या आहेत. आणि भाजीला पण छान उकळी आलेली आहे. आणि उकळी खळखळून आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये ही पुंगळी सोडून घ्यायची आहे. आता मी एक एक करत सगळ्या पुंगळ्या इथे सोडून घेते. आणि अगदी बारीक गॅसवरती याला छान शिजू द्यायचा आहे 5 मिनिटांपर्यंत. नंतर या शिजल्यानंतर सगळ्या पुंगळ्या आपल्या वरती येतात. इथे सगळ्या
पाटवडे आपल्या वरती आलेले आहेत आणि 5 ते 7 मिनटं ही भाजी मी छान उकळू दिलेली आहे आणि 2-3 वेळा खाली वर केलेलं आहे, त्याच्यामुळे पुंगळ्या आपल्या सगळ्या छान शिजतील. आणि या पुंगळ्यांचे 2 तुकडे जर आपल्याला करायचे असतील तर आपण आत्ता पण करू शकतो किंवा आधी पण करून जर उकळवून घेतलं तरी पण उकळवू शकतो. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि आता आपली भाजी ही पोळीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. भाताबरोबर आणि भाकरीसोबत पण ही भाजी आपण खाऊ शकतो. फक्त याच्यामध्ये पाणी घालताना आधीच थोडं जास्त घालायचं, कारण बेसन आहे त्याच्यामुळे ही भाजी घट्ट होऊन येते. आता मी इथे काढून घेत आहे प्लेटमध्ये आणि अशा पद्धतीने पाटवडीची भाजी करून पहा, खूप अप्रतिम लागते. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.